आता फक्त जो अडकलेला फासा आहे तो फासा त्याच्या गळ्यातून तिकडे पळायला लागला. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे तांबोळा रोडला शेषराव शिंदे यांच्या शेतामध्ये. यांच्या शेतातल्या कोरड्या विहिरीमध्ये बघू शकता तुम्ही कोल्हा पडलेला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी आपण आलेलो आहे. विहीर जी आहे ती पूर्ण बांधलेली आहे, पण मे बी एखाद्या वेळेला काही शिकारीचा पाठलाग करताना हे ह्या विहिरीमध्ये पडलेलं असणार आहे. जर विहिरीमध्ये असंच जर पडून राहिलं तर जीव जाईल, त्यामुळे त्याला बाहेर काढणं जरुरी आहे. आणि सोबत वन विभागाचे वनरक्षक आपले कैलास चौधरी साहेब आणि टीम मेंबर पवार मामा हे सुद्धा आलेले आहेत सोबत. फास्ट टाकून त्याला वरती काढायचा प्रयत्न आहे. बाहेर निघण्यासाठी बिचाऱ्याची बरीच तडफड चालू आहे. करूयात रेस्क्यू. स्टे ट्यून. नवभारत पेपरचे पत्रकार आटोळे यांनी फोन केला होता की ह्या विहिरीमध्ये एक कोल्हा पडलेलं आहे, त्यांनी बघितलं होतं. फासा तयार केला आहे सोडण्यासाठी. इकडे थोडं अलीकडे या ना सर. अजून नाही, एखाद्या वेळेस काय ते त्या दिवशी सारखं अडकून येऊ नाही जायला. आता परवाच्या दिवशी जे काढलेलं ते एकदम झटक्यात झालं होतं ना ते. आलं नाही, त्याचे स्वतःचे प्रयत्न चालले दोरी पकडायचे. अजून मोठा काढा. सर आपण पोतही नाही आणलो. पोतं म्हणलं सामग्री ही खूप जास्त अपुरी आहे, पण जे आहे त्याच्यामध्येच बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे. गळ्यात पहा ना, गळ्यात लगेच ताबडतोब घ्या थोडं वर. समोरून तोंडासमोरून तिथून घ्या ना एकदा. नाही तिथं उभं राहता येणार नाही. बस थोडंसं हळूहळू वर घ्या. आता घ्या थोडं वर घ्या, थोडं वर घ्या. हळूहळू घ्या वर. काढला त्याने पाय. सर त्या दिवशी सारखं तोंडाकडूनच टाका. तोंड येऊ द्या त्याला, तोंड फसू द्या त्याचं. पाऊस पण खूप जोरात चालू झाला आहे. आज सकाळपासूनच जोरात पाऊस आहे.
ही काडी बांध सर तिथं इकडे इकडे जरा दोरी आली साईडला जरा हा आ, अरे चावू नको त्याला बाबा आराम आता गुतलं पायात गुतलं आलं वडा वडा पडतो चाईल नाही ते काढली अशा प्रकारे कोल्हा अडकलंय. छत्री छत्री व्यवस्थितपणे निघालाय बाहेर. आता फक्त जो अडकलेला फासा आहे तो फासा त्याच्या गळ्यातून काढावा लागणार आहे. थांबा मला पलीकडून येऊ द्या थांबा. दिलाय मित्रांनो सोडून याला त्याच्या राहत्या जागेतच. मित्रांनो आता आपण तुम्ही बघितल्याप्रमाणे एक विहिरीत पडलेलं कोल्हा होतं. नवभारत टाइम्सचे पत्रकार आटोळे यांनी मला फोन केला होता. आता मी सर्पमित्र म्हणून काम करतो तुम्हाला माहितीच आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा कॉल आला होता. तर मी इमिडिएटली वन विभागालाही त्याचं इन्फॉर्म केलं. जे आमचे वनरक्षक आहेत कैलास चौधरी साहेब जे दरवेळेला आमच्या मदतीला धावून येतात. बऱ्याचशा वेळेला माकड रोही वगैरे हे जे काही आहेत ते काही कॉल त्यांनाही येतात काही कॉल आम्हालाही येतात. तर दरवेळेला आम्हाला मदत करणारे चौधरी साहेब लगेच धावून आले आणि पवार मामा पण होते सोबत. त्यामुळं अगदी इझिली फार जास्त त्रास न घेता त्या कोल्ह्याला सहजगत्या बाहेर काढलं आणि आता राहत इथंच असल्यामुळे इथल्या इथेच त्याला सोडून दिलंय. आणि निसर्गाचा जो समतोल आहे तो राखण्यासाठी अशी सगळी जनावरं सुद्धा जगणं जरुरी आहे. त्यामुळे हे प्रयत्न कंटिन्यू चालू राहतील. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद चौधरी साहेब, धन्यवाद मामा.